बातमी आहे दिशा सलियांच्या मृत्यू संदर्भातली। तर या मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू, होईल ते होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। तर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। होईल ते होईल असं आदित्य ठाकरे म्हणताय। कोर्टात जाण्यास देखील मी तयार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। या प्रकरणामध्ये आता पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आता तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। तर दिशा सालियांच्या अंत्यविधी दरम्यानचे फोटो 5 वर्षांनंतर तब्बल 5 वर्षांनंतर समोर आले। चेहऱ्यावर एकही जखम नाहीये, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतोय। दिशाचा मृत्यू आत्महत्या करून नव्हे तर तिची सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झालेली आहे। हा आरोप आता 5 वर्षांनी केला जातोय आणि हा आरोप इतर कोणी नाही तर दिशा सालियांचे वडील सतीश आलियांनी केलाय। आता हे जे सांगतात त्यानुसार यांचं म्हणणं योग्य याच्यासाठी आहे की ते स्वतः या प्रकरणाचे साक्षीदार आहेत काही गोष्टींचे, आणि त्यांच्याकडे पुरावे पण आहेत, काही फोटोग्राफ्स आहे, व्हिडिओ आहेत, आय विटनेसेस आहे, म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला। डेड बॉडी त्यांना परत देण्यात आली अंतिम संस्कारासाठी। तेव्हा त्यांना लक्षात आलं की याची स्टोरी सगळी खोटी आहे। त्याचे सगळे फोटो, व्हिडिओ, आय विटनेस सगळं आहे आमच्याकडे। बॉडीवर हाड तुटल्याचा, डोकं फुटल्याचा, चेहऱ्यावरचा रक्त काही मार्क नाही आहे। त्याच्यात तो डॉक्टर पण अरेस्ट होणार आहे। तर हे असे याचे म्हणजे प्रथम दर्शनीच एक त्यांचा दुष्ट हेतू दिसतो। तर चेहऱ्यावरही एकही जखम नाहीये, डोक्याला कुठला मार नाहीये, त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या हा सवाल उपस्थित झालेला आहे। 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मात्र अंत्यविधीचे 2 फोटो काही दुसरंच सांगताय असा दावा केला जातोय। दिशाच्या संपूर्ण शरीरावर कफन, दोन्ही फोटोमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय। दिशाच्या चेहऱ्यावर एकही जखम दिसत नाही। दिशाच्या चेहऱ्याला साधं खरचटलेलं सुद्धा दिसत नाहीये। दिशा 14व्या मजल्यावरून पडली आणि खरंच तिला एकही जखम झाली नाही, हे शक्य आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। दिशा सालियान प्रकरणी विधानसभेमध्ये घमासान बघायला मिळालाय। दिशा सालियांच्या हत्येमध्ये महाविकास आघाडीच्या काळातील एका मंत्र्याचा हात आहे असा आरोप अमित साटम यांनी केलेला आहे। संशयित आरोपींना अटक करून चौकशी करण्याची मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। तर चौकशी करून कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। त्यावेळेला जे सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महाराज त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत। परंतु आता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली। मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी अजून गतीने केली जाईल।
आणि अध्यक्ष महोदय, जे काही विक्टीम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या अपडेट प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू. तर नेमकी हत्या की आत्महत्या हा सवाल उपस्थित करण्यात आला आणि त्यामुळे गदारोळ सध्या सुरू आहे. मात्र दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये शिंदे पवारांनी ठाकरेंची पाठराखण केलेली आहे. दिशा सालियानच्या वडिलांना याचिका दाखल करायला लावली की त्यांनी केली, हा सवाल करत अमोल मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तपास यंत्रणांनी क्लीन चिट दिली तर एखाद्यावर चिखलफेक करणं चुकीचं आहे, असं शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही म्हटलंय. 2020चं माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण आहे आणि आता 2025 आलं आहे. इतक्या वर्षानंतर परत हे प्रकरण पटलावर कसं आलं? आता तिच्या वडिलांना म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीला न्याय भेटला नाही तर इतके वर्ष मग त्याबद्दल शांतता का होती? आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी, ठीक आहे ना. त्यांनी मागं पण सांगितलं की चौकशी करायची असेल तर नक्की करा, पण एखादा नाहक कोणी त्यात गुंतू नये. ठीक आहे, याचिकाकर्त्यांनी याचिका केली, त्यांना न्याय मिळो, निपक्षपाती चौकशी हो, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई हो, या मताचे आम्ही आहोत. तो त्या फॅमिलीचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या प्रकारामध्ये CIDने पूर्णपणे सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अँगल दिसत नाही. 14व्या माळ्यावरून पडून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या आहेत त्या अशा प्रकारचा रिपोर्ट देतात. त्यामुळे कोणावरही चिखलफेक करणं किंवा कोणाला फसवणं मला तर योग्य वाटत नाही. आता ज्यावेळेला पोलीस यंत्रणांनी त्यांना सगळ्यात क्लीन शीट दिली आहे तर मला वाटतं हायकोर्टाला याचिकेतून फार काही वेगळं बाहेर पडणार नाही. तर आपण बघितलं यावेळेस घरचा आहेर सरकारला देण्यात आलेला आहे. शिंदे पवारांकडून ठाकरेंची मात्र पाठराखण झाली आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये ठाकरेंची पाठराखण करण्यात आलेली आहे. याचिका केली की करायला लावली हा सवाल यावेळेस अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला. तर दुसरीकडे क्लीन चिट असून चिखलफेक कशाला असं यावेळेस संजय गायकवाड यांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळालं. एकंदरीत आपण जर बघितलं तर शिंदे आणि पवारांकडून यावेळेस ठाकरेंची पाठराखण केली जाते का हा सवाल उपस्थित होतोय. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिशा सालियान हे प्रकरण 5 वर्षांनंतर आता पुन्हा समोर आलंय. 5 वर्षांनंतर आणि सत्य बाहेर आणण्यात यावं, बस एवढीच काय पुरावे सर या याचिकेमध्ये देण्यात आले? कारण हे 5 वर्ष जुनं प्रकरण आहे. आता काय काय पुरावे देतात? पिटिशनमध्ये सर्व मेन्शन आहे, तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या. कस्टोडियल इंट्रोगेशनची तुम्ही मागणी केलेली आहे, तर त्या संदर्भात काय नेमके थोडक्यात सर सांगा की कस्टोडियल इंट्रोगेशनची तुम्ही मागणी करताय तर त्या संदर्भात काय नेमके आपल्याकडे पुरावे? त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पासून आय विटनेस पासून सगळ्या गोष्टी आहेत, तक्रारीमध्ये दिल्या आहेत. तुम्ही 12/1/2024 ची तक्रार वाचून घ्या, त्याच्यामध्ये सगळं आहे. किशोरी पेडणेकर यांनी देखील दबाव टाकला असा आरोप सतीश सालियान यांनी केलेला आहे. त्या संदर्भात काय नेमका दबाव टाकला, कशा प्रकारे त्यांनी प्रेशराईज केलं? त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने एक तक्रार लिहून घेतली आहे आणि ती गोष्ट सगळी ॲफिडेविटला आली आहे. प्लीज, खूप लोक थांबलेले आहेत, कृपा करून बस आता हे संपवा. तर आपण यावेळेस बघितलं दिशा सालियानच्या वडिलांचे जे वकील आहेत ते यावेळेस साम टीव्ही सोबत संवाद साधत होते आणि यावेळेस त्यांनी या संदर्भात सर्व मोठी आणि महत्त्वाची माहिती जी आहे ती साम टीव्हीवरती दिलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्याची आपण ही जी दृश्य पाहतोय ही त्याच दिवशी रात्री झालेल्या पार्टीची दृश्य आहेत ज्या दिवशी दिशा सालियानचा मृत्यू झालेला आहे. मात्र दिशा सालियानची हत्या झालेली आहे का तिने आत्महत्या केली आहे हा प्रश्न अनुत्तरित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दिशाच्या अंत्यविधीचे फोटो तब्बल 5 वर्षांनंतर समोर आले. ज्या वेळेस दिशाचा मृत्यू झाला त्यावेळेस सुद्धा हे फोटो समोर आलेले नव्हते आणि आता अगदी 5 वर्षांनंतर हे फोटो समोर आलेले आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 14व्या मजल्यावरून दिशा सालियान ही खाली पडलेली आहे. जर तिचा अकस्मात मृत्यू झालेला आहे, खाली पडून मृत्यू झालेला आहे, तर तिच्या चेहऱ्यावर, हातापायावर, शरीरावर कुठलीच जखम कशी नाही हा मुद्दा देखील उपस्थित झालेला आहे. या क्षणाची मोठी बात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून हे प्रकरण झालं तेव्हापासून खरं तर या संदर्भामध्ये प्रश्न देखील उपस्थित केला होता. काल तिच्या वडिलांनी ज्यावेळेस ही याचिका दाखल केली तिच्या वडिलांनी पण सांगितलं की नितेश राणे जे बोलत होते ते आम्हाला आता कुठेतरी खरं वाटतंय.
काय नेमकं आहे जी नावं आलेली आहेत त्यासमोर आदित्य ठाकरे यांचं नाव त्यामध्ये आहे, त्याचबरोबर दिनू मोरिया असेल, अशी ही 3-4 नावं देखील समोर आलेली आहेत. बघा, दिशा साल्यांच्या वडिलांना शेवटी त्यांना खरं त्यांनी सांगितलंच, जे वर्षानुवर्ष आम्ही सांगतोय की दिशा साल्यांचा सामूहिक बलात्कार करून खून झालेला आहे आणि तेच ॲफिडेव्हिट त्यांनी आज कोर्टामध्ये दिलेलं आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नाव आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पंचोलीचं घेतलेलं आहे. कोर्ट योग्य तो निर्णय घेणार. त्याच आधारे आमचे अमित साटम आमदारांनी हा विषय सभागृहामध्ये घेतला. सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमजी पण होते. त्या लोकांनी आता योगेश कदमजींनी विश्वास दिलेला आहे की ह्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी केली जाईल. ज्या पद्धतीने तुम्ही वारंवार सांगत होता त्यानंतरून एक SIT देखील स्थापन करण्यात आली, ज्या SIT मध्ये खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव देखील होते, त्यानंतर बन्सल जे DCP होते आणि त्यानंतर ॲडिशनल CP हे देखील उत्तर मुंबईचे होते. त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की चिमाजी आढाव यामध्ये सहभागी आहे, यांना बदलण्यात यावं, यासाठी तुम्ही पत्र देखील पोलीस आयुक्तांना लिहिलं होतं. मात्र तरी देखील ते बदलले गेले नाहीत आणि त्यांचे बदल्या देखील झालेले आहेत. आता ठीक आहे, मी माहिती घेईन याबद्दल ते बदलले गेले आहेत की नाही हे मला माहीत नाही. माझी भूमिका एवढी सरळ स्पष्ट होती की जे कलंकित असतील, ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे, त्यांच्यासमोर आम्ही इन्क्वायरी कशाला करायला जाणार किंवा स्टेटमेंट का करायला देणार, तेवढाच विषय आहे आमचा. म्हणून मी त्या पद्धतीचं पत्र तेव्हाच्या CPना SITच्या प्रमुखांना दिलेलं होतं. आता माझी अपेक्षा एवढी की फ्री अँड फेअर झालं पाहिजे. आमचं सरकार देवाभाऊंचं सरकार आहे. इथे कुठल्याही जे आमच्या माता भगिनींच्या विरोधात असतील, जे त्यांच्यावर अत्याचार करतील, त्यांना कोणालाही सोडणार नाही. तिच्या वडिलांनी असं देखील एक म्हटलेलं आहे की 44 फोन आहेत ते आदित्य ठाकरेंनी आणि एका अभिनेत्याला केलेले होते, त्यामुळे कुठेतरी हा प्रकरण दाबण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते. स्पष्टच आहे ना, महाविकास आघाडीच्या सरकारपासून ते आत्तापर्यंत आदित्य ठाकरेंनाच वाचवण्यासाठी हे सगळे प्रकरण आहेत. अगर ही खरंच आत्महत्या होती तर मग आदित्य ठाकरेंनी ते 44 फोन का केले, CCTV फुटेज का गायब केलं आणि ह्या गोष्टी त्यांना वाचवण्यासाठी का होत होत्या, याचं सगळ्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. किशोरी पेडणेकर कोणाला वाचवण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले, याचा स्वतःचा उल्लेख त्याच्या वडिलांनी केलेला आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं प्रकरण पहिल्यापासून सांगत होतात, जेव्हापासून तुम्ही हे खरं तर प्रकरण लावत होतात, वडिलांनी ज्यावेळेस आता हे सगळं उघडकीस आणलेलं आहे, पण असं वाटतंय का की कुठेतरी नैतिकतेच्या आधारावर खरं तर हा राजीनामा देऊन खरं तर चौकशीला सामोरं झालं पाहिजे? नक्की झालं पाहिजे ना. आपल्या स्वतःला वाटलं पाहिजे की आम्ही एक आमदार आहोत. अशा पद्धतीचे आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बसून महिला अत्याचारावर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे का? ते स्वतः त्यांचं नाव आता रेप चार्जमध्ये आहे. मग कुठल्या तोंडाने ते लोक महिला अत्याचाराबद्दल बोलतायत? महाविकास आघाडीवाले कुठल्या तोंडाने राज्यपालाकडे घेतलेत मला हेच कळत नाही. अरे तुम्ही त्याला घेऊन जातायत ना, त्याच्यावरच गँगरेपचा चार्ज आहे, महिलेच्या मर्डरचा चार्ज आहे. अशा कलंकित लोकांना घेऊन जाऊन तुम्ही कोणाकडून न्याय मागतायत? माता भगिनींना हे ना बघून आता भीती वाटायला लागले की बाबा हा कुठे घरी बिरी आला तर आमचं होणार काय, अशी परिस्थिती आहे. सूडबुद्धीच्या माध्यमातून खरं तर हे राजकारण केलं जातं, असं देखील एक आरोप आता आदित्य ठाकरे म्हणतात. अहो त्यांनी आमच्या माता भगिनींवर काय जो अत्याचार करतो तो विषय आहे ना. माझं म्हणणं आहे अगर त्यांनी काहीच केलं नाही ना, सगळी माहिती देऊन टाकावं ना, जनतेला द्यावी, कोर्टाला द्यावी, जेणेकरून त्याचं नाव क्लिअर होऊन जाईल. आम्ही सगळे खोटावडे होते, स्पष्ट होऊन जाईल. नक्की त्यामुळे आता कोर्टाला माहिती देतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. आणि NIAची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचं दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजर कैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा, अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला. आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनू मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप सभापती महोदय केले गेलेले आहेत. आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे, जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत, राजकीय करतायत, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. तर आमची सभापती महोदय एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे, CBIकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी, अशा प्रकारची जे आमच्या मनीषाताई कायंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे.